विहंग सरनाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला। विहंग सरनाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र। नालासोपाऱ्याच्या 450 कोटीच्या अद्ययावत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद। बहुजन विकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले। अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगेंची नियुक्ती। 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बदली रद्द। यशवंत डांगेंची नव्यानं नियुक्ती। पुण्याच्या इंदापुरात तुकोबांची पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण उत्साहात संपन्न। वेगळ्या दृष्टिकोनातून रिंगण सोहळा भाविकांना दाखवण्याचा प्रयत्न। बारामतीच्या पिंपळीमध्ये संत सोपानकाका महाराजांच्या पालखीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार। रिंगण पाहण्यासाठी भाविकांची भली मोठी गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात प्रशासन आणि विश्वस्त मंडळात वाद। जेवणाची वाहनं वेळेत न सोडल्यामुळे विश्वस्त मंडळाकडून प्रशासनाचा निषेध। लडाखमध्ये भारत चीन सीमेवर तस्करांकडून 108 किलो सोनं जप्त। 3 जणांना अटक। आयटीबीपीची कारवाई। ईडीच्या चार्जशीटमध्ये अरविंद केजरीवाल मद्य घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप। आप पक्षासह एकूण 38 जणांना केलं आरोपी। मद्य घोटाळ्यातील 25 कोटी गोवा निवडणुकीत वापरल्याचा ईडीचा दावा। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा